सगळ्यांना नमस्कार। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचाराची आज सांगता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आहे। यावेळेस मी सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेलो। महायुतीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हे मला जाणवलेलं आहे। महाविकास आघाडीवर विश्वास लोक दाखवतायत आणि काही अपेक्षा सुद्धा साहजिकपणे करतायत आणि मला एक खात्री वाटते की महाविकास आघाडी मोठ्या बहुमताने विजयी होईल। 180 पर्यंत जागा महाविकास आघाडीने मिळवल्या तर आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही। एकंदर या निवडणुकीमध्ये संगमनेर म्हणून सुद्धा काहींनी ही रणभूमी बनवण्याचं ठरवलं होतं, परंतु मतदार आणि लोक माझ्या बरोबर आहेत। एकच आढळलं का प्रशासन जे आहे हे आचारसंहिता सुरू असताना सुद्धा कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय हे जाणवत राहिलं। निवडणूक आयोगाकडे मी ही या बाबतीतली तक्रार स्पष्टपणे नोंदवलेली आहे। अजून आम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये अडचणी निर्माण करतील का याची काळजी वाटत असते। यावर्षी पाऊस चांगला झाला, धरणं चांगली भरली, असं असताना सुद्धा तळेगाव पट्ट्याची जी रिजनल स्कीम आहे त्या स्कीममध्ये त्याचा रिझर्व्हायरमध्ये पाणी नाही आणि त्यामुळं तळेगाव पट्ट्यातील 20-21 गावांना पाण्याचा पुरवठा पिण्याचा करू शकत नव्हतं, ही परिस्थिती निर्माण झाली। मी जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीतलं अवगत केलं। अवगत करणं ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून आचारसंहितेतही जबाबदारी होती आणि असंही म्हटलं की आपण हे पाणी द्यावं, सोडावं, अनेशा पाणी आहे आणि पिण्याचं पाणी पुरवलं जावं। दुर्दैवानं जिल्हाधिकाऱ्यांनी काय मात्र ते मान्य केलं नाही। जनतेचे हाल होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून नक्कीच त्यांची होती, परंतु कोणाकडे तरी पाहत निर्णय करण्याच्या सवयीमुळे आजही ते कोणाच्या तरी आदेशाची वाट पाहतात काय असं वाटून जावं अशी दुर्दैव अवस्था पाहण्यात मिळाली। तळेगाव पट्ट्यामध्ये नागरिकांच्या पिण्याचे अडचण झाली, म्हणजे मला त्या बाबतीत वाईट वाटते हे मी स्पष्टपणे या निमित्तानं सांगतोय। एकंदर फिरत असताना राज्यामध्ये फिरत होतो, त्याबरोबर संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघावर मी लक्ष देण्याचा प्रयत्न केला। शिर्डी मतदारसंघात सुद्धा मी जे काही पाहिलं होतं पण आणखी अनुभवास मिळालं, त्यामध्ये लक्षात येतं की 30 वर्ष सातत्यानं प्रतिनिधित्व करणारे तिथले लोकप्रतिनिधी आजही अवस्था मंत्री राहिले, केंद्रीय मंत्र्यांमध्ये त्यांच्या कुटुंबाचा परिवाराचा सहभाग होता। असं असताना नगर मनमाड रस्ता जो शिर्डीवरून जातो त्याची अत्यंत दुरावस्था आहे। शिर्डीच्या शाही भक्तांना सुद्धा रस्ता देऊ शकले नाही, ही त्यांची विकासाची वाटचाल आहे। ही अत्यंत दुर्दैवी आहे। अनेक खड्डे आहेत, अनेक अपघात घडतात, परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि ठेकेदार का टिकत नव्हते हे सुद्धा एक संशोधनाचा मुद्दा मला यामध्ये दिसतो आहे। समाधीवरच्या साईबाबांचा फुलहाराचा निर्णय अचानक झाला, त्याकरता काहींना आंदोलन करावं लागलं। आंदोलन केलं म्हणून त्रासही काही युवकांना झाला, मारहाण झाली, असं परिस्थिती निर्माण झाली। निर्णय झाला पण तो अपुरा निर्णय आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे। त्यामध्ये ना शेतकऱ्याला न्याय मिळत,
आमच्या तिथले असलेले दुकानदारांना न्याय मिळत, ना तेथील जे युवक आहे ज्यांचा रोजगार चालतो त्यांना न्याय मिळत नाही, अशा प्रकारची अवस्था त्यामध्ये आहे. निर्णय करून होत असताना सुद्धा तो पुरेसा झालेला नाही, हे अत्यंत स्पष्टपणे या निमित्तानं मी याचा आपल्याला सांगू इच्छितो. 598 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय अनेक वेळा मांडला, आश्वासनं घेतली. तो निर्णय झाल्यासारखा दिसतो, परंतु तो परिपूर्ण निर्णय नाही, ही अवस्था आहे. कुणीतरी हे काम करत असताना हातचं राखून करतंय हे दिसतं आहे. निवडणुकीपुरतं काहीतरी दाखवण्यापुरतं केलं जाते असं मला वाटून जात असतं. शिर्डी विकासाचा आराखडा का झाला नाही, पूर्ण का होत नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आणि त्या विकास आराखड्याबरोबर एक गोष्ट दिसते की काही आरक्षणं टाकले गेलेत, जाणीवपूर्वक आरक्षणं टाकले गेलेली दिसतात. त्यामुळे त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही त्या प्रॉपर्टीची. काहींना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय हे चित्र दिसतं आहे. याच्यामध्ये विकास आराखड्यापेक्षा हेतू पुरस्सर काही लोकांना त्रास देण्याच्या हेतून काही गोष्टी केल्या जात आहेत हे दिसतं आहे. खरं जे शिर्डीमधून आपण जर श्री साईनाथ वजा केले तर नेमकी प्रगती काय, आणि तिथं जी प्रगती झाली ती साईबाबांच्या आशीर्वादानं झाली, त्या संस्थांमुळे झाली, त्याच्या उत्पन्नामुळे झाली. यामध्ये लोकप्रतिनिधीचा कोणताही वाटा नाही. उलट अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं चाललेला आम्हाला दिसतो. तिथं असलेलं सुसज्ज हॉस्पिटल, खरं म्हणजे ते हॉस्पिटल हे अत्यंत सुसज्ज आहे. चांगले डॉक्टर होते, त्यांना पळवून लावण्यात आलं असंही तिथे बोललं जातं. लोकप्रतिनिधींना तिथं सगळा आपला ताबा तर पाहिजे असतो, प्रत्येक निर्णय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाला पाहिजे असं वाटत असताना तिथे मात्र दुसरं 200 बेडचं खाजगी हॉस्पिटल काढण्याच्या संदर्भातली चर्चा ही केली जाते आहे. मग हे हॉस्पिटल सुसज्ज आहेत ते का चालवलं जात नाही, हाही मोठा प्रश्न आहे. याबरोबर एक गोष्ट लक्षात येते, प्रत्येक गोष्ट ही आपली असली पाहिजे, व्यक्तिगत परिवाराची असली पाहिजे, हा अट्टहास आहे. संस्थान जर चांगलं शैक्षणिक संकुल निर्माण करू शकतं आणि उच्च दर्जाचं करू शकतं, जागतिक दर्जाचं करू शकतं, त्याला अडथळे आणण्याचं काय कारण. आणि स्वतःचा असा काहीतरी वेगळा संकुल तयार करण्याचा प्रयत्न चाललेला तिथे दिसतो. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला दिसतो आहे. खरं म्हणजे राहता असेल, शिर्डी असेल, कोलार असेल, या सगळ्या परिसरामध्ये जी बाजारपेठ आहे ती ओस का पडली, हा एक मोठा प्रश्न आम्हाला कायम भेडसावत असतो. का तिथली प्रगती थांबली हे सुद्धा आपण महत्त्वाचं मी मानतो. इथे आहे पिंपळवंडी रोडचा प्रश्न. पिंपळवाडी रोडचा प्रश्न, ती दर्शन रांग खुली झाली तरी तो रोड खुला होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती. तिथं व्यवसाय करणारे आपलेच बांधव आहेत, व्यवसाय करतात, त्यांना 4 पैसे मिळाले असते, त्यांचा व्यवसाय चांगला झाला असता तर ती मदतच झाली असती. पण त्यामध्ये सुद्धा काय अट्टहास आहे हे आम्हाला समजत नाही. त्या दुकानदारांच्या व्यथाकडे का दुर्लक्ष केलं जातंय हे लक्षात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिर्डी परिसरामध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी प्रचंड तेजीमध्ये आलेली आहे. खरं जे मोठे कुटुंब आहे तिथे गोंदकर मोठं कुटुंब आहेत, खोते मोठे कुटुंब आहेत, शेळके मोठे कुटुंब आहेत, एक महत्त्वाची माणसं ते आहेत. पण त्यांच्यावरच आता जर हल्ले सुरू होत असतील तर सर्वसामान्याची अवस्था काय असेल हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. ही परिस्थिती आपल्याला शिर्डीमध्ये पाहावयास मिळते आहे. एकंदर ही सगळी परिस्थिती दुर्दैवी आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत. खरं जे मूळचे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची अवस्था काय आहे. आता लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं नाव घेतात, पण जे मूळच्या लोकांची अवस्था काय, ही परिस्थिती अवघड आम्हाला सगळी दिसते. यामध्ये मी आपल्या या निमित्तानं आवाहन करू इच्छितो आमच्या शिर्डीकरांना आणि राहता शिर्डी मतदारसंघातल्या सर्वांना, आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे. संगमेर तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक अत्यंत
स्वातंत्र्याचं वातावरण आहे, बंधुभावाचं वातावरण आहे, विकासाचं वातावरण आहे, ते शिर्डीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत. खरं जे माझी जाहीरपणे तुलना करण्याची सुद्धा तयारी होती, ती तुलना तुम्ही करावी, व्यासपीठावर एकत्र येण्याची माझी तयारी होती, परंतु ते आव्हान माझं काही स्वीकारलेलं नाहीच आहे. परंतु ही परिस्थिती त्या मतदारसंघाची बदलून तिथलं सुद्धा एक खुलं वातावरण तयार करणं, बंधुभावाचं वातावरण निर्माण करणं, विकासाची वाटचाल करणं, त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन करणं, जनतेला सर्वांना बरोबर त्या विभागातल्या घेऊन करणं, हे उद्दिष्ट ठेवून आम्ही भाग घेतलेला आहे. एक इथे घोगरेताई उभ्या आहेत, त्या एक खरं म्हणजे त्या रणरागिणीचं कौतुकच केलं पाहिजे. प्रभावतीताई घोगरेंचं एवढ्या मोठ्या दहशती पुढं, अकराळ विक्राळ शक्ती पुढं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही, पण ती उभी राहिली, खंबीरपणे त्या उभ्या राहिल्यात. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करील की या निमित्तानं आवाहन करील की आपण सर्वांनी प्रभावतीताई घोगरे यांना प्रचंड मताने विजयी केलं पाहिजे. तुमच्या ज्या अडीअडचणी असतील ह्या सगळ्या अडीअडचणीमध्ये संगमनेरमध्ये काळजी करण्याचं कारण नाही. माझी माणसं संगमनेर मतदारसंघ माझ्याकरता सांभाळण्यास समर्थ आहे. मी पूर्ण वेळ हा शिर्डीला देण्याकरता तयार आहे आणि तिथले हे सगळे प्रश्न मार्गी लावून एक अत्यंत स्वच्छ असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. वेळ प्रसंगी संघर्षाची वेळ आली, रस्त्यावर येण्याची वेळ आली तरी येण्याची आमची तयारी आहे. परंतु आपण सगळ्यांनी प्रभावतीताई घोगरे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आव्हान सुद्धा या निमित्तानं मी करत आहे. दुसरं कोणाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली का नाही मला माहीत नाही, परंतु संगमेर तालुक्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण करणं, गोंधळाचं वातावरण निर्माण करणं, इथली शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणं, हा जो उद्योग चालू आहे, बाहेरचा जो हस्तक्षेप त्यामध्ये आहे, त्याचा परिपाक आमच्या 2 कार्यकर्ते जे प्रचाराकरता सायकलवर फिरत होते त्यांना मारहाण झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. मिर्झापूरमध्ये जी घटना घडली त्यामध्ये 2 कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांचा आरोप असा आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली का तर तो शिवसेनेच्या रॅलीमध्ये सहभागी झाला. हे बिलकुल निखालस खोटं आहे. 2 व्यक्तिगत झालेल्या भांडणाला राजकीय स्वरूप देण्याचा केलेला त्यांचा प्रयत्न आहे, निखालस खोटं आहे. पुन्हा एकदा सांगतो, जे व्यक्तिगत भांडण होतं, बांधाचं भांडण होतं, त्या भांडणाला राजकीय रंग देण्याचा तो प्रयत्न आहे आणि तो केविलवाना प्रयत्न आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याकडनं असंही म्हटलं जातं की 40 वर्ष झाली जर तुम्ही या मतदारसंघाचा विकास केला आहे तर मंत्र्यांची मुलं आणि यांना प्रचारात आणण्याची काय गरज होती आणि तुम्ही आता गल्ली बोळात देखील जाऊन प्रचार करता. तुम्ही सगळेजण पाहता मी कोणत्या गल्ली बोळात फिरलो. गल्ली बोळात कोण फिरतं, गुडघे कोण टेकतं, अश्रू कोण ढाळतं, केविलानी स्थिती कोणाची झालेली आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. मी तर राज्यात फिरत होतो, आता काही गावांना मी भेटी दिल्या असतील, गल्ली बोळात मी फिरत नाहीये, घरोघरी जात नाही. परंतु जे आता गुडघ्यावर टेकून मतं मागतायत ते हेही मतदारांनी लक्षात घ्यावं की हे 2 दिवस असं करतील, विनंती करतील, गुडघ्यावर टेकतील, परंतु जर विजयी झाले तर पुन्हा फणा काढल्याशिवाय राहणार नाही आणि 5 वर्ष फणा काढून वागतील. विखे पाटलांनी असं म्हटलंय की स्वतःचे भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बोर्ड लावून घेताय आणि इथली जनता तुम्हाला भावीच ठेवणार आहे. ठीक आहे, ती जनता ठरवणार आहे ना, त्याची काही काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांनी आता काळजी त्यांच्या मतदारसंघात त्यांची करावी, ती पुरेशी आहे. आपण तिथे काय काय अवस्थेमध्ये फिरताना नमस्कार कसा वाकून करायला लागलेत ते आमच्यामुळे करायला लागलेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी काल कोलारला सभेमध्ये असं म्हटलंय की तुम्ही जो आरोप करताय की तिकडे दहशतवाद आहे, तर ते म्हणतायत की हो दहशतवाद आहे मात्र तो विकासाचा आहे. तेव्हा याच्या बाबतीतली तर मी जाहीरपणे मी मागणी केली होती की एका व्यासपीठावर येऊ, काही चांगले पत्रकार मुंबईतून याच्यातून बोलू, जे उच्च दर्जाचे, पुढं हजारो लाखोना लोकांनी बसावं आणि चर्चा घडावी. आमचं आव्हान स्वीकारलं नाही त्यांनी, झालं असतं दूध का दूध पाणी का पाणी, का नाही तयार झाले ते. राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये सभेत हे तो मुद्दा मांडला. पत्रकार मोदींनी नारा दिला आहे
अतुल तावडेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की राहुल गांधींचं हे नेमकं फेक आहे आणि त्यांनीच अदानींना अनेक रुपया काळामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्ट दिले होते. एक स्पष्टपणे माझं मत आहे, मी वेळोवेळी मांडलेलं आहे की महायुती असेल ना तर भारतीय जनता पक्ष असेल, ते लोकांना रोजगाराच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही. भरती ज्या झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये तलाठी भरती ही उच्चस्थानी राहिली भ्रष्टाचाराच्या बाबतीत, हे जाहीरपणे आम्ही बोललेलो आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाहीत, महागाईच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही, शेतकऱ्यांची जी अवहेलना चाललेली तिच्यावर उत्तर देऊ शकत नाही, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर उत्तर देऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही. आणि हे सगळे उत्तरं देऊ शकत नाही आपण मूलभूत प्रश्नांना. म्हणून आता एक आहे तर सेफ आहे असं सुरू झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहे. आता जातीत वाद लावणं, धर्मात वाद लावणं याकरता सुरू केलेलं उद्योग त्यांचे आहेत. याला कारण मूलभूत प्रश्न जे जनतेचे आहेत त्याच्यापासून लोकांचं विषय दुसरीकडे नेलं, जातीवाद करणं, धर्मवाद करणं, त्याच्यातून मतं मिळवणं हा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. आशिष शेलार असं म्हणतात की महाविकास आघाडीनं जे उलेमा बोर्ड आहे यांच्या किती मागण्या मान्य केल्या असं तर काही मला माहीत नाही. हे अशा फेक न्यूज करणं हे भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे. काहीतरी पसरवणं, खोट्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणं ही त्यांची कार्यपद्धतीचा भाग आहे. आम्ही त्या संगमेरमध्ये सुद्धा अनुभवलं. लाखो रुपये खर्च करून संगमेरच्या बाबतीत सुद्धा फेक न्यूज तयार केल्या, त्या पाठवल्या गेल्या. भारतात सुद्धा तेच काम ते करतायत, महाराष्ट्रात ते काम करतायत. फेक न्यूज करायचा आणि माणसांच्या मनामध्ये विष घालवण्याचा कार्यक्रम आहे, त्याचा तो भाग आहे. विनोद तावडे म्हणतात की नरेंद्र मोदींनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी रेषेच्या वर काढलं. काही म्हणतील ते, खरं काय ते लोकांना विचारलं पाहिजे, लोक त्याचं उत्तर देतील. लोकसभेला तुमचा आकडा घसरला कसा? तुम्ही मोदी सरकार म्हणायचे, आता मोदी सरकार म्हणण्याचं बंद का झालं? NDA सरकार म्हणण्याची वेळ का आली तुमच्यावर? जर तुम्ही इतकं जर लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला असेल तर ही वस्तुस्थिती आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये जो 2014ला सुरू झाला 24पर्यंतचा विचार करता, आमच्या काळात तर 2 वर्ष कोरोना होता, आमच्या अडचणी होत्याच. परंतु या काळामध्ये महाराष्ट्राची सगळे जे निकष आहेत विकासाचे, त्या सगळ्या निकषामध्ये घसरण झालेली आहे. हा अहवाल स्वतंत्र संस्थांचा आहे, स्वायत्त संस्थांचा आहे. काल सुप्रिया सुळेंनी देखील संकेत दिलाय, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निर्णय झालाय आघाडी. शरद पवारांनी सुद्धा म्हटलं. माझा उद्देश एक आहे, मी पक्का आघाडीचा माणूस, महाविकास आघाडीचा. आणि म्हणून आवाहन मी करत असतो की महाविकास आघाडीचा उमेदवार जिथे जिथं असेल त्याला पाठिंबा द्या, मदत करा. मी एवढंच पाहतोय की ही महायुतीची भ्रष्ट असे प्रकारचं जे सरकार आहे, जे असंविधानात्मक पायावर आहे, त्याला संविधानाचा आधार नाही, बेकायदेशीर ते भ्रष्टाचाराच्या पायावर आधारित उभं राहिलेलं आहे. ते पहिलं घालवणं. त्यांच्या काळामध्ये जे एकंदर राज्याची दुरावस्था झाली, कायदा सुव्यवस्थेचं धिंडावडं निघालं, महिलांवर अत्याचार होण्यास सुरुवात झाली, अंमली पदार्थांचा हैदोस झाला, हे सगळं जे आहे त्यांचं पाप, हे पहिलं यांना घालवणं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणणं याला प्राधान्य माझं राहणार आहे. त्यामुळं मी हा विचार करत नाही मुख्यमंत्री कोण हे काय ठरवायचं नंतर ठरवलं एकत्र बसून. आजचा विषय एकच की महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवणं आणि महाविकास आघाडीचं आणणं यावरच आम्ही काम करतो. शरद पवारांना जे जमलं नाही ते अमित शहानी करून दाखवलं. दौंडमध्ये आज देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. आता काय करून दाखवलं, कोणता पराक्रम गाजवला हे काय मला माहित नाही, त्यावर मी काय बोलू इच्छित नाही. राज ठाकरेंनी आज सभेत टीका करताना राहुल गांधी हे सावरकरांवर काही बोलतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आता घ्यायला ते तयार नसतात आणि आमचे उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर स्वार्थासाठी गेले असं वक्तव्य केलं. काहीतरी वक्तव्य करता येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हातात घ्यायला तयार असं कुठं झालंय? आपण जर व्यवस्थित व्हिडिओ, या फेक व्हिडिओ तयार करणं हा भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे. आणि त्यामुळं हातात घेतला जो पुतळा तो दुसऱ्याच्या हातात देत असताना काहीतरी वेगळं तयार केलं त्याचं. आता सध्या सुद्धा चालू आहे, मोडतोड कार्यक्रम त्यांचा फार मोठा असतो.
त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. मी कार्यक्रमात होतो कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिने आदर व्यक्त केलेत. आता बाकी वक्तव्याबाबतीत जर काही त्यांनी वक्तव्य केलं असेल तर वक्तव्याचं जे वादविवादातून मोडलं पाहिजे, म्हणजे त्या खोडलं पाहिजे. त्यांनी जर वक्तव्य केलं असेल काही दुसरं तर विवाद केला पाहिजे त्याच्यावर. हे विवाद करायला तयार नाही असं चित्र आहे, कारण त्यांचं उत्तर नाही. गोविंदगिरी महाराजांचं देखील जे विधान आलं होतं ते व्हिडिओनच आलं असं समोर आलंय, जे त्यांनी एक विधान केलं होतं, बाळासाहेबांचे वारस आता औरंगजेब माझा भाऊ असतो. हे मला माहित नाही, जे माहित नाही त्याचं उत्तर देत नाही. उद्धव ठाकरे भाजपच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतायत, पंकजा मुंडेंचं कौतुक करतायत, काही जरा त्यांचं वेगळा विचार दिसतोय. जे काही खरं बोलत असतील तर कौतुक केलं पाहिजे असं असतं. आता आम्ही सुद्धा गडकरींच्या काही वाक्यांचं आम्ही कौतुक करत असतो, खरं बोलण्याचं सगळ्याच वाक्यांचं नाही कौतुक करीत, पण काही वाक्यांचं कौतुक तर आम्ही करतो ज्यावेळेस ते खरं स्पष्ट बोलतात. असं एक शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये मतभेद असू शकतात, परंतु काही गोष्टीवर एकमत असू शकतं, काही गोष्टी एकमत झालं असेल त्यांचं. नोमनीचा जो व्हिडिओ दाखवला होता, नोमनीचा व्हिडिओ फडणवीसांनी दाखवला सगळे, तर तो जो होता तो उपरोधिक टोला जो होता तो नोमनीने केला होता. ओडजिया जे आहे पवार, ठाकरे आणि पटोलेकर शक्ती तो उपरोधिक होता, मात्र फडणवीसांनी त्याचं स्टेटमेंट म्हणून वापरलं. मला माहीत नाही, पण एक वोट जिहादचं बोलतात ते, आणि माझं स्पष्टपणे त्यामध्ये म्हणणं आहे की लोकसभेच्या वेळेस जे मतदान झालं त्याला वोट. अरे परंतु आम्हाला कांदा उत्पादक शेतकऱ्याचे तुम्ही हाल केले, त्यांनी आम्हाला मतदान केलं, मग त्याला काय कांदा जिहाद म्हणायचं का? शेतकऱ्यांचे हाल केले त्यांनी आम्हाला मतदान केलं, आम्हाला महिला वर्गानं मतदान केलं अत्याचाराच्या विरोधामध्ये, मग त्याला काय महिलांनी घेतलेलं जिहाद म्हणायचं का? असं आहे की लोक हे निर्णय देतात ती राज्यघटना वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता. त्यावेळेस लोकसभेमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात खूप चांगला निर्णय दिला त्याला ते जिहाद म्हणायला लागले, हे आश्चर्यच. ही घटना राज्यघटना वाचवण्याकरता लोकांनी निर्णय दिला. अमरावती धामणगाव रेल्वेमध्ये या धामणगाव रेल्वे या गावामध्ये राहुल गांधींनी जे पत्रकार गुलाम आहे या संदर्भात आपण काय सांगा? तेव्हा आता असं आहे की तुम्ही टी व्ही पाहत आहे, मला तर सध्या टी व्ही पाहायला मिळत नाही. ते कोणत्या परिस्थितीत काय बोलले हे याच्यावर ते अवलंबून असतं. त्यांनी कधीच पत्रकारांवर हे केलं नाही. त्यांचं कायम म्हणणं असतं की मीडियाचे काही मोठे माणसं आहेत, जे मालक आहेत, ते त्यांच्यामुळं अडचणी निर्माण होतात आणि पत्रकार मंडळी काही करू शकत नाही असं बोलताना मी ऐकलेलं आहे. 29 उमेदवार जयंतही असणार आहे ठरले. असं आहे की मी आता उभा आहे 24ला आणि मी आता आमदार होणार आहे, एवढं सत्य आहे. पुढचं पुढं मी राज्यामध्ये 180 जागा मिळाल्या तर आश्चर्य मानायचं नाही, हे स्पष्टपणे अनेक वेळा सांगतोय. तुम्ही फक्त आता 23 तारखेला पहा. त्यानंतर युती आणि आघाडीतले जे पक्ष आहेत हे सोबत राहतील असं वाटतंय का? आमच्यामध्ये चांगला मेळ आहे. महाविकास आघाडीत आम्ही एकामेकाशी खूप चांगले संबंध टिकून आहोत, एक स्पष्टपणे मी सांगतोय. मनापासून आम्ही एकत्र आहोत. महायुतीसारखी स्थिती नाही. याच्याकडे जाताना काहींना तर म्हणतात याच्याकडे गेलो तर मळमळ होते, असं जे बोललं जातं ते महायुतीचं वाक्य आहे, ते आम्हाला जोडू नका. फडणवीस आता अजितदादांना भगवे करायला निघले, ते म्हटले ते जरी भगवे झाले तर आमचा रंग भगवाच राहणार. आता काय, आता खरा अजित पवारांनी मध्ये स्टेटमेंट केलं का ते बटेंगे तो कटेंगे, असं काही बरोबर नाही, चुकीचं आहे. खरं म्हणजे जर खरंच पटत नसेल ना त्याने तर महायुतीतून बाहेर निघायला पाहिजे. राज्यात 180 जागांचा तुम्ही विश्वास दाखवताय, अहिल्यानगर जिल्ह्यात किती जागा महाविकास आघाडीला मिळतील? तुम्हाला आज तर 12 जागा दिसत आहेत मला.